श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. भिलवडी क्षेत्रात श्री गुरुच्या कृपेने कोणाचा उद्धार झाला, त्यांच्या शक्तीचा कोणाला अनुभव आला, या नामधारकाच्या प्रश्नाचे उत्तर सिद्ध आपल्या शब्दात सांगू लागले. ते म्हणाले, भिलवडी ग्रामाजवळ भुवनेश्वरीचे देवीचे मंदिर आहे. स्वामी भिलवडी गावात राहिले, पण आपले खरे मुक्त स्वरूप लपवून सामान्य तापसी साधकासारखे ते येथे भिक्षा मागत, स्नान संध्या करीत, व्रते करीत, जपाची अनुष्ठाने करीत. श्री गुरु ज्या ठिकाणी राहत असत त्या भूमीवर कल्पवृक्षाखाली बसून कल्पिलेले फळ मिळत असे. स्वामी पूर्ण सिद्ध असतानाही ते भिक्षा मागून का राहिले, त्यांना काय जरूर होती भिक्षा मागण्याची, नामधारकाने विचारले. तेव्हा सिद्ध म्हणाले, लाचारीने भिक्षा मागणे दोषास्पद आहे, परंतु अत्यंत ज्ञानी माणसाने, तपस्वाने, संन्यासाने कशाचाही संग्रह करायचा नसतो, त्याने अल्प भिक्षा घेऊन फक्त उदरनिर्वाह चालवावा हाच धर्म आहे. विद्याभ्यासाला पूर्ण वेळ देणारा ब्रह्मचारी असतो. त्यालाही पोट भरण्यासाठी जास्त वेळ घालवावा लागू नये म्हणून त्याला समाजाकडून पोटापुरते अन्न पुरवले जावे हा धर्म आहे. भगवान शंकर, गुरु दत्तात्रय स्वतः भिक्षा मागतात. यावरून भिक्षावृत्ती फार पवित्र वृत्ती आहे हे तुझ्या लक्षात येईल. करवीर क्षेत्रात एक वेदशास्त्र पारंगत ब्राह्मण राहत होता. शास्त्र पुराणे सांगणारा पंडित म्हणून विख्यात होता. अशा आचरण शुद्ध ब्राह्मणाचा मुलगा मात्र दुर्दैवाने मतिमंद उपजला. 7 वर्षाचा झाल्यावर त्याची मुंज करण्यात आली, पण त्याला गायत्री मंत्रही धडपणे म्हणता येईना. मुलाचे दुर्दैव असे की त्याचे माता पिता दोघेही मरण पावले. पोरका झालेला तो भिक्षा मागून राहू लागला. गावातील वेधशाळेत तो जाऊन बसे. वडिलाच्या पुण्याईमुळे त्याला सर्वत्र मान मिळत असे, परंतु शिकलेले सारे तो क्षणात विसरून जाई. वडील ज्ञानवंत, मुलगा मंदबुद्धी, लोक हेटाळणी करीत. विप्रकुळात जन्म घेऊन अज्ञानी कसा राहिलास? सर्व धनामध्ये विद्याधन श्रेष्ठ असते, विद्ये वाचून श्रेष्ठत्व मिळत नसते. विद्या न येणाऱ्यांनी जीव द्यावा म्हणजे पुढच्या जन्मात तरी विद्या येईल, अशी अवहेलना ऐकून तो ब्राह्मण दुःखी झाला. त्या गावातून बाहेर पडला आणि भिलवाडीच्या ग्रामातील भुवनेश्वरी देवीच्या मंदिरात आला. त्याने देवीला नमन केले. अन्न पाणी वाचून त्याने 3 दिवस धरणे धरून दाराशी बसून राहिला, पण त्याला देवीने विद्येसंबंधी कोणतेही मार्गदर्शन केले नाही, तसा दृष्टांत झाला नाही. त्याने आक्रोश करीत देवीला म्हटले, माझी एवढी उपेक्षा का करतेस? थांब, ही जीभ कापून तुझ्या चरणी अर्पण करतो. विद्या येत नाही तर या जिभेचा काय उपयोग? असे म्हणून तिथलाच एक धारदार दगड घेतला आणि जीभ कापून देवीच्या पायाशी वाहिली आणि देवीच्या मूर्तीसमोर निश्चयपूर्वक सांगितले की हे जगन्माते, उद्यापर्यंत तू दृष्टांत दिला नाहीस तर माझे मस्तक छाटून कमळासारखे ते तुझ्या चरणावर वाहील. त्या रात्री देवी अंबाबाईचा दृष्टांत झाला. देवी त्याला झोपेत म्हणाली, बाळा ब्रह्मचार्या, तू माझ्यावर काय रागवतोस? मी सांगते तसे कर. तू त्वरित कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर औदुंबर वृक्षाखाली एक श्रेष्ठ अवतारी पुरुष बसलेला असेल. तो पुरुष चंद्रमौळी प्रत्यक्ष शंकरच आहे. त्याला शरण जा, ते तुझी इच्छा पूर्ण करेल, तुला विद्या देतील. अशा आश्चर्यकारक स्वप्नातून तो ब्राह्मण जागा झाला. त्याला फार हर्ष झाला. देवीला मनोभावे वंदन करून त्वरेने निघाला. नदीच्या प्रवाहातून पोहत पलीकडच्या तीरावर जाऊन पोहोचला. देवीने स्वप्नात वर्णन केलेला तसाच तपस्वी त्याला औदुंबर वृक्षाखाली बसलेला दिसला. त्याने धावत जाऊन श्री गुरुच्या चरणी मस्तक ठेवले. श्री गुरूंना अंतर्ज्ञानाने सर्व कळले होते. त्यांनी संतोषून त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला. त्या क्षणी त्याला वेद, शास्त्रे, पुराण, तर्क, भाष्य, व्याकरण आदी सर्व ज्ञान झाले. चिंतामणीच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते.
किंवा मानस सरोवरात स्नान केलेला कावळ्याचा राजहंस होतो, तसे गुरुचरणाचा स्पर्श होताच तो ब्राह्मण सर्व विद्येमध्ये पारंगत झाला. सिद्ध मुनींनी सांगितलेली कथा ऐकून नामधारकाला आनंद झाला. त्याची जिज्ञासा पाहून सिद्ध मुनींनी सद्गुरूविषयीची महती आणखी सांगू लागले. 17वा अध्याय समाप्त. तुम्हाला हे श्री गुरुचरित्र कथासार कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे आम्हाला श्री गुरुचरित्र कथासारवर आणखी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत राहील. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सूचनांसाठी बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.